राज्यामधल्या लक्षवेधी लढत ठरलेल्या माहीममधल्या नाट्यमय घडामोडी थांबायला तयार नाहीयेत। एकीकडे मनसेचे अमित ठाकरे आपल्या पत्नीसह लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत, तर त्याच वेळेला दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या सरवणकरांचा प्रचार सुद्धा अगदी जोमानं आणि जोरात सुरू आहे। आणि यामध्ये दिसतायत ते भाजपचे झेंडे। यामध्ये महायुतीचा धर्म दिसत असला तरी माहीममधली या आधीची भाजपची भूमिका बघता या सगळ्यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त होत आहे। तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ। अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे। माहीममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचाराचा हा व्हिडिओ। सरवणकर यांच्यासोबत दिसतायत भाजपचं उपकरण खांद्यावर घेतलेले भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपचे झेंडे। पण माहीममधला यापूर्वीचा ड्रामा पाहता हे झालंच कसं हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडूनच ऐका। माघारीचा वेळ संपल्यानंतर महायुतीचे उमेदवार श्री सदा सरवणकर जे आहेत, महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदम क्लिअर सांगितले आहे की सदा सरवणकरजी हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि भाजप त्यांना मदत करणार, त्याच्यामुळे कुठला प्रश्न नाही। माहीममधल्या महायुतीच्या एकतेचं खरं तर हे चित्र, पण तेच चित्र चर्चेचा विषय ठरलाय, कारण भाजप नेत्यांच्या यापूर्वीच्या भूमिका। महायुतीमध्ये कुठलाही मतभेद आणि दरार नाही। सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोधही नाही, पण का असं होऊ शकत नाही की महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येऊन जर आपल्याच घरातला राजसाहेब ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे जर पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर महायुती म्हणून आपण सगळेच त्याला समर्थन देऊ। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात उतरल्यानं माहीमची लढाई राज्यातली हाय व्होल्टेज लढाई ठरली आहे। या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर देखील रिंगणात आहेत। त्यामुळे महायुतीचा धर्म निभावण्याची जबाबदारी असतानाही भाजपच्या बड्या नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भाषा केली आहे। अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचा आहे आणि होतं स्पष्ट मत। कारण राज ठाकरेंनी त्या ठिकाणी आम्हाला मागच्या निवडणुकीत पूर्ण पाठिंबा दिला आणि एका सीटवर जर ते मदत मागत असतील तर ती दिली पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे। सदा सरवणकरांनी माहीममधून माघार घ्यावी यासाठीही प्रयत्न झाले, पण सरवणकरांच्या भूमिकेमुळे ते सारे प्रयत्न फोल ठरले आणि माहीममध्ये 3 सेनांमध्ये तिरंगी लढाई निश्चित झाली। यानंतर मात्र भाजप महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की राज ठाकरेंच्या उपकाराची परतफेड करणार हा प्रश्न होता। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र माहीममध्ये महायुतीचा धर्म पाळल्याचं दिसलं, पण भाजपच्या नेत्यांची भूमिका काय आहे ते ऐका। तुम्हालाही वाटतं का अमित ठाकरे त्यांचे चिरंजीव पहिल्यांदा लढतायत, तर शिंदेंनी तिथं उमेदवार नाही दिला पाहिजे होता किंवा मोठं मन दाखवलं पाहिजे, कारण त्यांनी समर्थन दिलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेला जो बिनशर्त पाठिंबा दिला त्याच्या बदल्यात त्यांना 2-3 जागांमध्ये पाठिंबा द्यायचा असं महायुतीमध्ये ठरलंही होतं। त्यात बाळनागाव शिवडीमध्ये आपण दिलंच आहे। अमित ठाकरेंच्या इथे अशाच पद्धतीचा विचार त्यातला होता, फक्त तिथलं एक राजकीय ॲनालिसिस एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकरचं असं झालं, ते जर नाही उभे राहिले तर तिथे उबाटा जिंकेल आणि ते जर उभे राहिले तर आयदर ते जिंकतील किंवा अमित ठाकरे जिंकतील। या राजकीय विश्लेषणापोटी त्यांनी तिथे आता निवडणूक उमेदवार उभी केली आहे, पण आमचं प्रामाणिक मत आहे की अमित ठाकरेंना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे होता। त्यामुळे नेते मनाने अजूनही अमित ठाकरेंसोबत आणि कार्यकर्ते मात्र सरवणकरांसोबत असंच काहीसं चित्र माहीममध्ये दिसतंय। आता एकीकडे सदा सरवणकर आणि दुसरीकडे अमित ठाकरे दोघांनाही आपलंच समजणारा भाजप आपलं मत नेमकं कुणाच्या पारड्यात टाकणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।